वसईतला सुटाबुटातला मॉडर्न बाबा सेबेस्टियन मार्टिन याच्या विरोधात पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत अनिस करणार ठिय्या आंदोलन। वसई पोलीस स्टेशन समोर करणार आंदोलन। दुष्काळग्रस्त परभणीत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, मदत निधी पडून पण लाभार्थ्यांची यादीच तयार नाही। 111 कोटींचा निधी वाटपाला। त्याचं कारण आहे की खालील यंत्रणा जी आपली आहे त्याचं जे सेन्सिटायझेशन झालं पाहिजे आणि त्याची जी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ती अकाउंटेबिलिटी फारशी उरलेली नाही। अधिकाऱ्यांनो संवेदनशीलता दाखवा, शेतकऱ्यांची कामं वेळेत करा, मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला इशारा। शिर्डीतल्या बेवारस वृद्धाच्या मृत्यूनंतर नगरपंचायतीवर टीका, एवढ्या रुग्णवाहिका असून उपयोग काय, विचारला जातोय सवाल। अहमदनगरमध्ये आमदारांनी घातलं जागरण गोंधळ, चारा छावण्यांपासून ते अधिकार शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन। वाशिममध्ये पीक चोरी करणाऱ्या टोळीला अटक, तूर सोयाबीनसह 7 जणांना अटक। नाशिक जिल्ह्यातलं कांदा, डाळिंब, द्राक्ष निर्यात आणि सुविधा केंद्र गेल्या काही वर्षांपासून बंद, नियमित वीज पुरवठा नसल्यानं केंद्राचा उपयोग नाही। आणि वर्ध्यात नाल्याच्या पाण्यावर फुलली 5000 झाडांची नर्सरी, शेतकऱ्यांना शेतीसाठी शोधला उत्कृष्ट पर्याय। ईश्वराच्या दैवी शक्तीद्वारे रुग्णांना बरं करण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या सुटाबुटातल्या भोंदू बाबाचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केलाय। वसईतला मॉडर्न भोंदू भोळ्या बाबड्या रुग्णांची बिनदिक्कतपणे फसवणूक करतोय, तरी पोलिसांकडून त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई होताना दिसत नाहीये। म्हणूनच आम्ही पीडित रुग्णांना या भोंदूगिरी विरोधात आवाज उठवण्याचं जाहीर आवाहन करतोय। सुटाबुटातल्या भोंदू बाबाचा आयबीएन लोकमत कडून पर्दाफाश। वसईतला हा मॉडर्न भोंदू भोळ्या भाबड्या रुग्णांना फसवतोय। तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या होत। असाध्य आजार बरे करण्याच्या नावाखाली रुग्णांची होतीये आर्थिक लुबाडणूक। पुष्पाचा उभ्यारा येशूच्या नावाने, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या आहेत। अंधश्रद्धेच्या नावाखाली सगळ्या धर्मात भोंदूंचा सुळसुळाट। तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या झालेल्या, चला तुम्ही, चला तुम्ही, चला। वसईचे पोलीस का पकडत नाहीत या सुटाबुटातल्या भोंदू बाबाला? अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत का होत नाही कारवाई? पीडितांनो, भोंदूगिरी विरोधात आता तरी उठवा आवाज। इथले पोलीस या प्रकारावर काहीच कारवाई करत नाही आणि याचबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। कार्यक्रम संपूर्ण पाहिला आणि महेश म्हात्रे आणि मंदार फणसे यांनी याबद्दलची सगळी माहिती घेतली। त्यातून चित्र देखील स्पष्ट झालं। एक गोष्ट अगदी निर्विवाद आहे की या अशा प्रश्नांमध्ये पालघरच्या पोलिसांनी स्वतःहून दखल घ्यायला पाहिजे, कारण हे गुन्हे जे आहेत फसवणुकीचे, याच्यामध्ये किती मर्यादेपर्यंत पोलिसांनी वाट बघायची हे निरर्थक ठरतं आहे। मी स्वतः शारदा राऊत पालघरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी, तसंच ग्रामीण पोलिसांच्या संदर्भातले गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार आहे। आणि असे भोंदूगिरी करणारे लोक, मग ते कुठल्याही धर्माचे असो, इथे तर ख्रिश्चन धर्माच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणात तो गैरवापर करतो आहे व्यक्ती, पण त्याच्याबद्दल कोणी ब्रसुद्धा उच्चारत नाही। पण आयबीएन लोकमतने धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन याच्यावर आवाज उठवला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। आणि हा प्रश्न मी स्वतः तर शासनाशी बोलीनच, पण उद्या सभागृहात सुद्धा मी हा प्रश्न विचारणार आहे की 24 तास एक वाहिनी हे सर्व माहिती दाखवत असताना सुद्धा त्याची दखल का घेतली जात नाहीये।
लोकांचे आजार मंत्रोपचाराने बरं करणाऱ्या पालघरमधील भोंदूबाबावर पालघर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला हवा असं मत शिवसेनेच्या विधान परिषद सदस्या नीलम गोरे यांनी मत व्यक्त केलेले आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या भोंदूबाबा विरुद्ध मी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढची बातमी आपण बघूया. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मदत निधी येऊन पडलेला आहे. मदत वाटप करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणं बंधनकारक होतं, पण सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या यादी तयार करण्याचं काम सुद्धा झालं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी 5 जानेवारीला 111 कोटी 64 लाख रुपयांची दुष्काळी मदत जाहीर झाली आणि या जानेवारीला हा निधी जिल्हा तहसीलदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला. या संदर्भात सरकारने मदत वाटपाचा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर केला होता आणि त्यानुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून 20 जानेवारीनंतर मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करायचा होता. मात्र 25 जानेवारीपर्यंत केवळ 34 गावांच्या याद्या तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे उर्वरित गावांमधील लाभार्थ्यांच्या याद्या कधी तयार होणार आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी कधी जमा होणार हा प्रश्नच आहे. हलगर्जीपणा दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर फेब्रुवारीपर्यंत मदत निधी जमा करण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने दुसऱ्या वर्षी पण दुष्काळ झालेला आहे. परभणी जिल्ह्याचं चित्र तर त्यापेक्षा फार वेगळं आहे. इथे मागच्या वर्षी 40 ते 45% पर्जन्यमान झालं आणि यावर्षी 60% झालं. त्यामुळे दुष्काळाची दाहकताही मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने जे शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलेलं आहे, दुष्काळी अनुदान, ते अद्यापपर्यंत त्याच्या याद्यासुद्धा तयार नाहीत अशी प्रशासनाची एक खंत म्हणावं लागेल. अशी परिस्थिती आहे की प्रशासनाकडे पैसे पडू नयेत, पण कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे या याद्या तयार नाहीत आणि शेतकऱ्याला 1 रुपयासुद्धा आत्तापर्यंत हातात पडलेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं जो दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी खरीप 2015मध्ये ज्या पिकाचं नुकसान 33% जास्त प्रमाणात झालेलं आहे, अशा सर्व कोरडवाहू खरीप पिकासाठी शासनाकडून अनुदान आपल्याला परभणी जिल्ह्यासाठी 111 कोटी एवढं अनुदान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानुसार हे सर्व अनुदान आपण संबंधित सर्व तहसीलदार यांच्याकडे वितरित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या कापूस पीक वगळता इतर जे काही कोरडवाहू पीक आहेत त्या कोरडवाहू पिकाच्या याद्या करून त्या याद्यांना ग्रामपंचायतच्या चावडीवर प्रसिद्धी देऊन आणि याद्या अंतिम करून या याद्या A to Z या पद्धतीनं प्रत्येक गावनिहाय संबंधित खातेदाराच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. याच असंवेदनशीलतेवरून मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचके दिलेले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनो संवेदनशीलता दाखवा असं आवाहन त्यांनी केलंय. मला निराश करणाऱ्या निराश शेतकऱ्यांचा SMS येतो आणि मी आत्महत्या करेन असं तो म्हणतो. मी तो संबंधित कलेक्टरला पाठवतो, ते पावलं उचलतात, पण खालच्या यंत्रणेत संवेदनशीलता कमी झाली असं वाटतंय. मुळात असं व्हावं का? असे SMS का यावेत? शेतकऱ्यांची कामं वेळेत झाली पाहिजेत. संवेदनशीलता वाढवा असा तंबीवजा इशारा फडणवीस यांनी दिलाय. हा अनुभव आहे की अतिशय नैराश्यग्रस्त शेतकरी किंवा मी आता आत्महत्या करायला निघालो आहे अशा प्रकारचा त्यांनी केलेला SMS तो जिल्हाधिकाऱ्याला मी फॉरवर्ड करतो. जिल्हाधिकारी लक्ष घालतात, तातडीनं काम होतं, तो आपल्याला धन्यवाद देतो. पण प्रश्न हा उरतो की ते जे काम आहे हे नियमात नसणारं वेळेत करण्यासारखं काम आहे, ते करण्याकरता जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची आवश्यकता का पडते? त्याचं कारण आहे की खालील यंत्रणा जी आपली आहे त्याचं जे सेन्सिटायझेशन झालं पाहिजे आणि त्याची जी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ती अकाउंटेबिलिटी फारशी उरलेली नाही. आणि अनेक वेळा एकाच विभागाच्या लोकांमध्ये कॉम्प्लिसन्सी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. श्रीगोंदा तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घातलाय. श्रीगोंद्यात जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ घातल्याचं आमदार राहुल जगताप यांनी म्हटलंय. जागरण गोंधळ पार्टी कारगाव यांना ₹30 दिलाय.
तसेच खांडगावचे चेअरमन आनंदराव भगत यांनी या कार्यक्रमात जाग येण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, छावण्यांचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, तालुक्याच्या आणेवारीचा प्रश्न असेल, आमच्या जनावरांचा मोठी अडचण या ठिकाणी चाऱ्याच्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि म्हणून या छावण्या आणि सगळे प्रश्न बरोबर घेऊन विद्यार्थ्यांच्या फी माफीचा प्रश्न बरोबर घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर जागरण गोंधळ मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। या मोर्चात या ठिकाणी आसूड सुद्धा लोकांनी बरोबर आणलेले आहेत। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर बातमी आहे वाशिम जिल्ह्यातनं। वाशिम जिल्ह्यातील शेती शिवारामध्ये चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली होती। शेतकऱ्याला पोटच्या मुलासारखी सांभाळलेली पिकं वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। शेतीमधल्या चोरी करणाऱ्या एका टोळीला माळेगावमधून पोलिसांनी जेरबंद केलाय। या चोरट्याकडून 9 मोटारसायकल, एक महिंद्राची मालवाहक गाडी, फ्रीजर, जनरेटर, होंडा इंजिन यासह तारा बंडल आणि तूर सोयाबीन यासह 14,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आसेगाव पोलीस, मंगरुळपीर पोलीस आणि वाशिम ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यानंतर बघूया शासकीय वसतिगृहात सोयी सुविधांच्या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात 200हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेत। मात्र या आंदोलनाची अजून कुणीही दखल घेतलेली नाहीये। नांदेडमध्ये आदिवासी मुलांचे 2 तर मुलींचं एक शासकीय वसतिगृह आहे आणि यापैकी मुलींचं जे वसतिगृह आहे त्यामध्ये समस्यांचं माहेरघर बनलेलं आहे। नियमानुसार वसतिगृहात एका रूममध्ये 3 ते 4 मुलींच्या राहण्याची व्यवस्था, पंखा, स्वतंत्र बाथरूम, कपाट आवश्यक आहे। पण इथे एका मोठ्या हॉलमध्ये 30 ते 35 मुलींना दाटीवाटीने राहावं लागतंय। एका बेडवर 2 मुलींना झोपावं लागतंय। हॉलमध्ये केवळ एक शौचालय आहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, जेवणाचा दर्जाही निकृष्ट आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून बेडिंग साहित्य, गाडी, चादर, बेडशीट, पलंग देखील इथे देण्यात आलेलं नाहीये, असा मुलींचा आरोप आहे। या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण तरी बातम्या जाणून घेणार आहोत। पहा फक्त IBN। ब्रेकनंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक चांगल्या योजना आखल्या जातात, पण अंमलबजावणीमध्ये काटेकोरपणा नसल्यानं त्यांचा बोजवारा उडतो। आणि असंच एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथं शासनानं कांदा, डाळिंब, द्राक्ष निर्यात आणि सुविधा केंद्र बांधलंय। त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र गेल्या काही वर्षांपासून हे केंद्रच बंद अवस्थेत आहे। कारण आहे विजेचा पुरवठा नियमित नाही आणि त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यातले हजारो शेतकरी या केंद्राकडून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत। या सर्व तालुक्यांमधले कांदा, डाळिंब आणि द्राक्ष यांचं मोठ्या प्रमाणात इथं उत्पादन घेतलं जातं, मात्र त्यांच्याकडे माल साठवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा नाहीये। आपल्याला मिळेल म्हणून आम्ही त्यांना सगळे वेळोवेळी मदत केली, जमीन मिळवून दिली, जागा दिली, जो काही जी अडचण आली ती आम्ही पूर्ण केली। आणि आता अशी अवस्था आहे, हा पूर्ण झाल्यानंतर 1.5-2 वर्ष आम्ही चालवलं, पण तो काही परवडण्याचा उद्देश नाही। आणि आम्हाला एक्सप्रेस फिटरचं मिळालं, 24 तास लाईट मिळाली, तर हा प्रोजेक्ट आम्ही चालू चांगल्या पद्धतीने। पूर्ण कसमादेला याचा फायदा होईल। 27 लाख रुपये त्याच्यासाठी खर्च येतो। ते पणन महामंडळाने आम्हाला कबूल केलं होतं की एक्सप्रेस फिटर आम्ही तुम्हाला बसवून देतो बा। मग त्या पद्धतीने आम्ही बऱ्याच चक्रा मारल्या त्यांच्याकडे, पुण्याला, मुंबईला, पण आमची काही कोणी फार दाद घेत नाही। एका शेतकऱ्याने ठरवलं आणि करून दाखवलं असंच म्हणावं लागेल, कारण त्या संदर्भातली बातमी आहे। नाल्याच्या पाण्यावर सुंदर नर्सरी फुलवून वर्ध्यातील एका शेतकऱ्याने शेतीसाठी एक उत्तम पर्याय शोधलेला आहे। नाल्याच्या पाण्यावर बहरलेल्या स्नेहल किसान नर्सरीने कुटुंबाला आधारच नाही तर शेतीला सुद्धा एक उत्कृष्ट पर्याय दिलाय।
या नर्सरीत 5,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे आणि या शेतकऱ्याला वर्षाकाठी जवळपास 25 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. दिगंबर खांडारे यांनी सरकारी नोकरी सोडून हिंगणघाट हैदराबाद महामार्गावरील 25 एकरात 5,000 झाडांची लागवड करून 1992ला नर्सरी तयार केली. या नर्सरीसाठी शेतीच्या मधोमध असणारा नाला महत्त्वाचा ठरला. या नर्सरीचा विस्तार आता 45 एकरात विस्तारला. फुल झाडापासून ते सर्वाधिक उंच वाढणाऱ्या निलगिरीपर्यंतची सर्व रोपं या नर्सरीत बघायला मिळतात. पाण्याचा पुनर्वापर करून पाणी वाचवणारी पद्धत या नर्सरीत आपल्याला आवर्जून पाहायला मिळते. सुरुवातीला आम्ही काही रोपं गादी बेडवर तयार करतो. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर 1 फूट 1.5 फुटाची रोपं झाल्यानंतर याला मग आम्ही पिशवीत स्थानांतरित करतो. पिशवीत त्याला जवळपास 6 महिने वर्षभर ते सेट होते. त्याच्यानंतर आम्ही लोकांना विक्री करतो. बहुतेक काही जाती ज्या आहेत त्या गादी बेडवर करतो आणि काही जातींची आम्ही डायरेक्ट पिशवीमध्ये बियाणं टाकून त्याचे रोपं तयार करतो. परंतु जी रोपं गादी बेडवर येते आणि ज्याची वाढ थोडीशी व्यवस्थित राहते त्याला आम्ही गादी बेडवर तयार करतो. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.